नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 5 सप्टेंबर. आज मी एका शिक्षकांची मुलाखत घेणार आहे. मुलाखतीला सुरुवात करूया. आपले नाव व आपण कुठून आला? नमस्कार, माझे नाव विद्यावती नागनाथ तरले, राहणार कोदेगाव, तालुका परळी, जिल्हा बीड इथून मी आलेली आहे. आपल्याला शिक्षक बनण्याची प्रेरणा कशी मिळाली? मला शिक्षक बनण्याची प्रेरणा मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस म्हणजे सगळे मुलं शाळेमध्ये जात होते आणि मग मला पण वाटायचं की मी शिकावं. आणि घरामध्ये जे छोटे छोटे मुलं होते, माझे वडील कारखान्यावरती कामाला होते आणि मग तिथं ऊसतोडीला जे कामगार लोक येत होते, तर मग त्यांची मुलं दिवसभर खेळायला घरी दिसत होते. मग त्यामुळे वाटायचं की हे पण मुलं शिकली पाहिजेत. तिथून मला शिक्षक पदाची प्रयत्न मिळाले. शाळेत शिकवताना आपल्याला सर्वात आवडणारा विषय कोणता? शाळेमध्ये शिकवताना मला सर्वात आवडणारा विषय मराठी. विद्यार्थ्यांना शिकवताना सर्वात आनंदी क्षण कोणता? सर्वात आनंदी क्षण मी ज्यावेळेस वर्गामध्ये शिकवते त्यावेळेस माझं शिकवून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मुलांना शिकवलेल्या भागावरती एखादा प्रश्न विचारला किंवा अभ्यास दिला त्यावेळेस ते जेव्हा पूर्ण करतात त्यावेळेस मला आनंद वाटतो. मुलांकडून कधी काही नवीन शिकायला मिळाले का? हो, मुलांकडून वर्गामध्ये म्हणजे त्यात मला इंग्लिशचं त्या दिवशी लॉयन काढायचं होतं, म्हणजे लॉयनची स्पेलिंग द्यायची होती मॅथमध्ये आणि त्याच्यामध्ये लॉयनचं चित्र मला काढता येत नव्हतं. तर मग तिथं ते मला नवीन शिकायला भेटलं. विद्यार्थ्यांनी चांगलं शिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची सवय कोणती? महत्त्वाची सवय विद्यार्थ्यांना घरून एखादा घटक शिकवत असताना विद्यार्थ्यांना जो घटक शिकवायचा आहे त्या घटकाचा घरी अभ्यास करून येणे आणि आल्याच्या नंतर शिकवत असताना त्याच्यावर आधारित किंवा त्याच्यासारखंच विद्यार्थ्यांना दुसरं उदाहरण देणे. अभ्यासाबरोबर खेळ किंवा कला याचे महत्त्व काय आहे? अभ्यासाबरोबर खेळ आणि कला याचे महत्त्व विद्यार्थ्यांना खेळता सुद्धा आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रत्येक खेळाची आवड निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच विविध कला सुद्धा जोपासता आली पाहिजे. आपल्याला मोकळ्या वेळेत काय करायला वाटतं? मोकळ्या वेळेमध्ये वाचन करायला आवडते आणि विविध काम करायला आवडते. आपला आदर्श कोण आहे? आदर्श आई पप्पा. विद्यार्थ्यांसाठी एक छोटा प्रेरणादायी संदेश द्या. वेळेवर अभ्यास करावा. वर्गामध्ये जेवढं शिकवलेलं आहे तेवढं जर मुलांनी घरी जाऊन जर अभ्यास केला किंवा अक्षर काढण्यामध्ये सुद्धा जर म्हणलं तरी मुलांनी रोज एक पेज सुद्धा लेखन लिहिली तर त्यांचं अक्षर सुद्धा सुधारू शकते. आणि रोज ते शिकवलेले घरी जाऊन अभ्यास केला आणि त्या पद्धतीने मुलं जर रोज अभ्यास करायला लागले तर नक्कीच यशस्वी होते.